हॅलो फ्रेंड्स, जय भीम सर्वांना. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. सध्या टॉक्सिक हा शब्द आपल्या सगळ्यांच्याच खूप ओळखीचा झाला आहे. मराठीमध्ये सांगायला गेलं तर त्रासदायक. आपण सगळे आपल्या आयुष्यातले सगळे नाते सांभाळतो. घरातले, नातेवाईक, जुने मित्रमैत्रिणी. पण कधी-कधी काही नाते आपल्याला आनंद देण्याऐवजी खूप त्रास देतात. याच्यातले काही लोक प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या टीका करतात आणि आपल्याबद्दल वाईट बोलतात आणि आपला आत्मविश्वास कमी करतात. असे लोक फॅमिली मेंबर असू द्या किंवा नातेवाईक, अशा लोकांना आपण टॉक्सिक म्हणू शकतो. आपण आपल्या घरातल्यांची किंवा नातेवाईक म्हणजे आपल्या घरात जेव्हा नातेवाईक पाहुणे म्हणून येतात तेव्हा आपण त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करतो, त्यांचा मान सन्मान करतो. तरीसुद्धा ते आपल्याच घरात येऊन आपलंच खाऊन आपल्यालाच वाईट बोलतात, आपला अपमान करतात किंवा आपल्याला काहीच येत नाही असं दाखवून देतात. आणि असं जेव्हा ते लोक करतात, म्हणजे ते नातेवाईक करतात, तेव्हा त्यांना साथ देणारी आपल्या घरातलीच लोक असतात. तेव्हा मनात कुठेतरी खूप वाईट वाटतं. तेव्हा वाटतं की त्यांच्यासाठी किती केलं तरी काहीच अर्थ नाही. पण हे आपण बोलून दाखवत नाही, कारण घरात एक तरी व्यक्ती अशी असते ज्याच्यासाठी आपण हे सगळं सहन करतो आणि त्याच्यासाठीच आपण त्या घरात राहतो. लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला चांगलंच सासर भेटेल असं नाही, आणि चांगलं भेटलं तरी त्यातील काही नाही काही लोक आपल्याला नावं ठेवणारीच असतील. ते आपण म्हणजे त्यांच्यासाठी आपण कितीही करू द्या, त्यांच्यासाठी म्हणजे चांगलंही राहू द्या किंवा त्यांच्यासाठी किती काही पण करू द्या, काहीच अर्थ नाही. जेव्हा घरात काही निर्णय घेतला जातो पण तो काय आहे आणि कसा करायचा आहे हे आपल्याला माहीतच नसतं. घरातले जेव्हा नातेवाईकांसोबत बोलतात तेव्हा त्या बाहेरच्या लोकांना सगळं माहिती असतं, पण आपण घरात राहून सुद्धा आपल्याला काहीच माहिती नसतं. आणि हा अनुभव मनाला लागतो, कारण आपलं घर हे आपल्या सेफ झोन सारखं असतं. तेव्हा आपल्या मनात एकच प्रश्न येतो, खरंच आपल्याला काहीच कळत नाही का? पण तुम्हाला खरंच सांगते, याच्यात तुमची चूक नाही आहे. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, स्वतःचा आत्मविश्वास कमी करून घेऊ नका, कारण अशा लोकांसोबत आपल्याला आयुष्य काढायचं असतं. वाईट जर वाटून घेतलं तर कसं व्हायचं? कारण स्वतःला स्वतःच सांभाळायचं असतं. आपल्या जीवाभावांच्या लोकांसाठी, त्यांच्यासाठी आपण हे सगळं सहन करत असतो. कारण जे लोक आपल्याला त्रास देतात ते लोक कधीच सुधारणार नाहीत. मग आपण त्यांच्यासाठी का वाईट बनायचं? मग असे जर त्रास देणारे लोक तुमच्या जीवनात असतील तर स्वतःला समजावून हे उपाय करून बघा. काही नकळतपणे कोणाचं काही आपल्याविषयी वाईट बोलणं ऐकलं असेल तर इग्नोर करा, कारण ते तर आपल्याला त्रास द्यायलाच हे सगळं करतात. मग आपण का त्रास करून घ्यायचा? कारण ते मुद्दामून करतात लोक. ते जर आपल्या अपमान करत असतील तर मी असं म्हणणार नाही की काहीच बोलू नका, कारण आपण काहीच बोललो नाही तर त्यांचा त्रास देण्याचा कॉन्फिडन्स अजून वाढेल. जर जितकं होईल तितक्या शांततेत उत्तर देता आलं तर त्याचा प्रयत्न करा, म्हणजे ते लोक पण शांत बसतील आणि विषय पण वाढणार नाही.
स्वतःला किंमत द्या, कारण आपण स्वतःला दोष दिला तर आपला आत्मविश्वास अजून खचून जाईल. कारण आपण त्यांच्यासाठी महत्त्वाचे नसलो तरी स्वतःसाठी महत्त्वाचे आहोत. कधीकधी आपल्याला काय वाटतं ते पण करा, कारण आपल्याला विचारणारं कोणीच नसतं. तुला काय पाहिजे हे कोणी विचारत नसतं. म्हणून आपल्याला आपल्यासाठी काय करता येईल किंवा आपण कोणत्या गोष्टींनी खुश राहू याच्याकडे पण थोडंफार लक्ष द्यायलाच हवं. आपल्या शरीराची काळजी घ्या, कारण आपल्याला काय झालं तरी कोणालाच फरक पडत नाही, पण आपल्या जवळच्या लोकांना फरक पडतो. ज्यांना आपली गरज असते, ज्यांच्यासाठी आपण महत्त्वाचे असतो, अशा लोकांना फरक पडतो. आणि मेन म्हणजे आपण जर एक हाऊसवाईफ असू आणि मुलांची आई असू तर आपल्या मुलांना आपली गरज असते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.